श्री स्वामी समर्थ. होळीनिमित्त मी आज तुम्हाला कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे असे उपाय सांगणार आहे, ते तुम्ही नक्की करून बघा. सर्वप्रथम होळी येण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्याचबरोबर जुन्या चपला, जुने कपडे हे आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांची काळ्या तिळीने नजर उतरून ती तीळ आपल्याला संध्याकाळी होळीमध्ये टाकून द्यायची आहे. आता मी तुम्हाला होळीच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाची शेंडी आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला देवघरासमोर तो नारळ ठेवून 21 वेळा नृसिंह ऋणमोचन स्तोत्राचे पठण करायचे आहे, किंवा तुम्ही हे स्तोत्र ऐकले तरीही चालेल. आणि तो नारळ जो आहे तो आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे काय होईल की आपले जे कर्ज आहे ते कमी होण्यास लवकरच मदत होईल. श्री स्वामी समर्थ.